हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असे झटपट खमंग खुसखुशीत असे भोपळ्याचे घारगे किंवा घाऱ्या कशा करायचं ते पाहणार आहे। ह्या आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे। झटपट भोपळा न खिसता कुकरमध्ये झटपट असे आपण बनवलेले आहे। बघा मस्त झालेले आहे। तुम्हाला बघून कळत असेल किती छान टम्म फुगलेल्या खुसखुशीत अशा घाऱ्या होतात, घारगे बनतात। बघा तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त असे झालेले आहेत आणि एकदम खुसखुशीत चविष्ट असे बनतात। बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट कसे बनवायचे ते सांगितलेले आहेत। बघा खुसखुशीत झालेले आहेत आणि एकदम मस्त झालेले आहेत। बघा छान असे बघा तुम्हाला बघून कळत असेल एकदम खुसखुशीत आणि एकदम मस्त झालेले आहेत। नक्की एकदा या पद्धतीने करून बघा, तुमचे पण छान होणार। तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल, नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा सर्वप्रथम मी इथे भोपळा घेतलेला आहे, लाल भोपळा इथे बघू शकता। हा मी 1 किलो घेतलेला आहे। याच्या मधला भाग मी बिया वगैरे काढलेले आहेत। आता हा कट करून घेणार आहे। त्याची पाठीमागचे साल काढून मी या पद्धतीने कट करून घेतलेला आहे, बघू शकताय। असा कट करून घ्यायचा म्हणजे पटकन शिजला जातो। इथे मी कुकरमध्ये हा घातलेला आहे। आता 1 किलो मी लाल भोपळा घेतलेला आहे, त्यासाठी मी अर्धा किलो इथे गूळ असा खिसून घेतलेला आहे, चाकूने बघा कट करून घेतलेला आहे। तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे बघू शकताय असा गूळ आपल्याला खाली घालायचा आहे, म्हणजे छान असं आपल्या इथे गूळ वितळला जातो, छान असा भोपळा शिजला जातो। इथे बघू शकताय असा गूळ आपल्याला खाली घालून घ्यायचा आहे। आता ह्याला झाकण लावून मी याच्या मीडियम फ्लेमवर 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे। इथे बघू शकता याला मी झाकण लावलेलं आहे। याच्या मीडियम फ्लेमवर 4 शिट्ट्या करून घेणार आहे। जसं कुकर गरम होतो तसं गूळ वितळतो आणि छान असा भोपळा शिजला जातो। 4 शिट्ट्या होऊन कुकर थोडा थंड झालेला आहे। आता मी झाकण काढते। आता हा गरम आहे तोवरच मॅश करून घ्यायचा, म्हणजे पटकन मॅश होतो। बघा छान शिजलेला आहे आणि आपल्या भोपळा अजिबात करपलेला नाही, खाली लागलेला नाही। बघा जसा गूळ वितळतो तसा हा शिजला जातो, पाणी सुटतं। बघा इथे गूळ वितळतो छान असा, त्यामुळे बिना पाणी घालता आपण हा शिजवून घेतलेला आहे। भोपळा एकदम मऊसूद असा शिजलेला आहे, बघू शकताय। पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही, मऊसूद भोपळा आपला छान शिजलेला आहे बिना पाणी घालता। आपण इथे बघा हा गरम आहे तोवर मॅशरने हा आपण एकदम बारीक असा मॅश करून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही ग्लासने किंवा इथे मॅशरने असं करू शकता। इथे बघा मॅशरने झटपट असं गरम आहे तोवरच मॅश करायचं, म्हणजे पटकन मॅश होतं। बघा एकदम बारीक असा हा मॅश झालेला आहे, हे छान असं मॅश करून घेतलेलं आहे। आता हा ज्या भांड्यात तुम्ही इथे पीठ मळून घेणार आहे त्या भांड्यात हा काढून थंड करून घ्यायचा आहे। इथे परातीमध्ये किंवा तुम्हाला ज्या भांड्यात हे पीठ मळून घ्यायचं आहे त्यामध्ये काढून थंड करून घ्या। इथे बघा पटकन असा हा थंड होतं। बघा इथे हे थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे, नंतरच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। इथे बघू शकता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता यामध्ये बघू शकता इथे गूळ वापरलेला आहे, त्यामध्ये मी 1 चमचा सुंठ पावडर घालते। गूळ वापरलेला आहे त्यामुळे सुंठ पावडर वापरायची छान चव लागते। 1 चमचा मी इथे खसखस घातलेले आहे, 1 चमचा नंतर वापरणार आहे। अर्धा चमचा छान याला कलर यावा म्हणून, रंग यावा म्हणून छान इथं अर्धा चमचा हळद घातलेली आहे। इथे बघू शकता हे मी मिक्स करून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे छान खुसखुशीत होण्यासाठी इथे याच्यामध्ये 4 चमचे मी तांदळाचं पीठ घालून घेते। 1 किलो भोपळा आहे त्यामुळे 4 चमचे मी तांदळाचं पीठ घालते। तांदळाच्या पिठामुळे छान असे आपले घारगे छान खुसखुशीत होतात आणि चवीनुसार थोडंसं 2 चिमूट मी इथे मीठ घातलेलं आहे। कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घालायचं थोडंसं, म्हणजे त्या पदार्थाची चव वाढते। बघा चव छान लागते। इथे हे मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित। आता यामध्ये जेवढं बसेल एवढं आपण गव्हाचं पीठ घालणार आहे, पण गव्हाचं पीठ मी 1 किलो होईल एवढं घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं नाही, तसंच घेतलेलं आहे। जेवढं बसेल तेवढा अंदाज घेत आपण यामध्ये पीठ घालून मळून घेणार आहे। बघा इथे बघू शकताय पाण्याचा वापर अजिबात करणार नाही, यामध्ये जेवढं बसेल तेवढं घालून मी मळून घेतलेलं आहे। बघू शकताय छान असं हे मळून घेतलेलं आहे। मस्त असं पीठ आपलं झालेलं आहे, बघू शकताय। मला इथे बघा हे पीठ मळण्यासाठी 1 किलोपेक्षा पण थोडं कमी पीठ लागलेलं आहे, तुम्हाला कमी जास्त लागू शकतं। छान असं पीठ मळलेलं आहे, बघू शकता एवढं उरलेलं आहे। आता याच्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं भिजण्यासाठी मी ठेवणार आहे। इथे
15 ते 20 मिनिटानंतर बघा हे पीठ आपलं छान भिजलेलं आहे. अजून 1 मिनिट याला छान असं मळून घ्यायचं. मळून घेतल्याच्या नंतर इथे बघू शकताय मी याचे छोटे छोटे गोळे करून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही याचा मोठा गोळा करून लाटून घेऊ शकता. मी या पद्धतीचे गोळे थोडेसे करून घेतलेले आहेत बघू शकताय. आणि राहिलेले पीठ आपण झाकून ठेवायचं. थोडासा एक गोळा घ्यायचा, बिना पीठ किंवा तेल लावता हे लाटून घ्यायचं. इथे बघू शकता या पद्धतीने मी लाटून घेतलेलं आहे. थोडं लाटल्यानंतर त्यावर आपण एक खसखस घालणार आहे आणि खसखस दोन्ही साईडने घालून थोडं लाटायचं, म्हणजे खसखस तेलामध्ये निघली जात नाही. थोडीशी खसखस घालते बघा आणि थोडं लाटणं फिरवून घ्यायचं, थोडंसं लाटून घ्यायचं, म्हणजे खसखस निघली जात नाही. दुसऱ्या साईडने पण मी खसखस लावून घेते बघा या पद्धतीने. दोन्ही साईडने लावून घ्यायची, छान चव लागते, दिसायला पण छान दिसतं बघा. ती या पद्धतीने हे लाटून झालेलं आहे. आता याच्या कडा थोड्याशा चिरल्यासारखा दिसतात, त्यामुळे याला आकार देऊन घ्यायचा. तुम्ही ग्लासने, वाटीने, कशानेही याला, झाकणाने, कशानेही तुम्ही याला आकार देऊन घेऊ शकता. इथे छान असा मी आकार देऊन घेतलेला आहे बघू शकताय. साईडचं पीठ काढलेलं आहे मी. आता हे तळून घेणार आहे. याच पद्धतीने मी बनवून नंतर तळून घेणार आहे. इथे बघू शकताय थोड्याशा बघा इथे बनवून घेतलेल्या आहेत छान अशा. आता आपण तळून घ्यायच्या. तळण्याचं तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तर कडकडीत तेल गरम झालं की नंतर त्यामध्ये आपण असं घारे सोडायची आणि वरून तेल सोडायचं, म्हणजे छान अशी ही फुलल्या जातात आणि छान खुसखुशीत तयार होतात बघा. वरून तेल सोडायचं, मस्त अशी तयार होते बघा. एकदम टम्म अशी फुगली जाते आणि खुसखुशीत तयार होते बघा. मी पलटी करून घेतलेले आहे. दोन्ही साईडने छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे. एकदम खमंग खुसखुशीत अशी भाजलेली आहे. तेल नितळून मी काढून घेते. आता इथे बघू शकताय दुसरी पण मी त्याच पद्धतीने तळून घेतलेले आहे. छान अशा सगळ्या मी आता तळून घेतलेल्या आहेत बघा. मस्त असे आपले घारगे किंवा घाऱ्या तयार झालेल्या आहेत बघू शकताय. छान अशा फुगलेल्या आहेत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत. एकदम अशा मस्त तयार झालेल्या आहेत बघू शकताय. टम्म फुललेल्या आहेत, छान अशा खमंग खुसखुशीत झालेल्या आहेत. तुम्ही पण या पद्धतीने झटपट अशा घारे किंवा घारग्या नक्की बनवून बघा. घारगे तुम्हाला नक्की आवडतील आणि तुमच्या पण छान खमंग खुसखुशीत एकदम चविष्ट अशा घाऱ्या बनतील. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने तुम्ही भोपळ्याच्या घाऱ्या नक्की बनवून बघा. तुमच्या पण छान खमंग खुसखुशीत होणार आणि तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. नक्की करून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.